जितेंद्र आव्हाडांकडून बिल्डरच्या ऑफिसात तोडफोड झालेली आहे। खारेगाव जवळ मॅरेथॉन बिल्डरच्या ऑफिसवर हा हल्ला झालेला आहे। आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं हिंसक आंदोलन झालं आणि त्यानंतर ही तोडफोड झाली। खारेगाव जवळ मॅरेथॉन बिल्डरच्या ऑफिसवर हा हल्ला झाला। जितेंद्र आव्हाडांकडून हा हल्ला झाल्याचं समजतंय। आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला झालाय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, जितेंद्र आव्हाडांकडून बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे, काय अधिक माहिती आहे? महत्त्वाची घटना आहे ही ठाण्यातली। खारेगाव परिसरामध्ये मॅरेथॉन बिल्डर आहे, त्यांचं मोठं कार्यालय आहे आणि अनेक वर्षापासून हा वाद सुरू होता। स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या जमिनी परत मागितल्या होत्या, जो कायदा आहे त्या अनुषंगाने, परंतु बिल्डर किंवा जे काही व्यवस्थापन आहे बिल्डर ते याकडे लक्ष देत नव्हते। अनेक वेळा निवेदन दिले होते शेतकऱ्यांनी, परंतु कोणी लक्ष दिलं नाही। शेवटी आज उद्रेक झालेला आहे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कपिल, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आपल्या सोबत आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः फोन लाईन वरून उपस्थित आहेत। जितेंद्र आव्हाडजी, काय कारण आहे ही ऑफिसची तोडफोड करण्यामागचं? असं आहे की गेल्या 80-100 वर्षापासून खारेगाव मधील गरीब शेतकरी ती शेती नांगरतो, कसतो, पिकवतो। काही वर्षांपूर्वी कोणीतरी ती जमीन घेतली, कोणाला तरी विकली, पण अजूनही कब्जा आणि वहिवाट हे दोन्ही गोष्टी त्या शेतकऱ्यांच्या आहेत। शेतकऱ्यांना त्यांचा न्याय अधिकार मिळाला पाहिजे अशा अनेक वर्ष भूमिका आहे। मग एखाद्याला फोडायचा, आपल्या बाजूनी करायचं, असं करत 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 हे जे आंदोलन आहे ते संपून टाकण्याचं काम बिल्डर करतोय। आज सगळ्या गावाची मीटिंग झाली, शेतकऱ्यांची मीटिंग झाली, ते माझ्याकडे आले आणि अंतिम निर्णय घ्यावूया असं म्हणून त्यांनी मला सांगितल्यानंतर हा आंदोलनाचा निरोप मी संबंधित मालकाला दिला। मालकाला म्हणजे 2 दिवसापूर्वी मी निरोप दिला होता की तुम्ही येऊन ते प्रकरण मिटवा, पण आंदोलनात त्या मालकाची मगरुरी आणि मी बसणार नाही असा त्याचा जो निरोप आला, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन अंतिम टप्प्यात नेण्याचं ठरवलं आणि जे काही झालं ते सगळ्यांनी मिळून केलं, त्याचं नेतृत्व मी करत होतो। धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल। कपिल, आत्ताच आपण ऐकलं की जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, का त्यांनी हे आंदोलन केलं किंवा का हे हिंसक पाऊल उचललं। कपिल, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। आव्हाड यांच्याकडून बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे, त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत। या संदर्भात आत्ताच जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।